भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी अभिनेता सलमान खानची भेट घेतली आणि खान कुटुंबियांसोबत जेवणही केलं। त्यामुळे राजकीय चर्चा होत आहेत। खरं तर एकाच विभागात राहून सलमान खान विरोधात आशिष शेलारांनी जाहीर भूमिकाही घेतलेली होती। पण आता बॉलिवूड भाईजानच्या घरी झालेल्या या लंच डिप्लोमसीमध्ये नेमकं काय शिजलं बघा। राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। निमित्त ठरलं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी घेतलेली अभिनेता सलमान खानची कौटुंबिक भेट। दोघांचं क्षेत्र जरी वेगळं असलं तरीही या दोघांमध्ये वितुष्ट आलं होतं। सलमानने एकेकाळचे काँग्रेस आमदार बाबा सिद्दीकींना निवडणुकीत केलेल्या मदतीमुळे दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती। 2009 मध्ये भाजपनं आशिष शेलारांना विधानसभा लढवण्याची संधी दिली। त्यावेळी शेलार आणि काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांच्यात लढत झाली होती। आपण विकास कामांच्या जोरावर निवडून येऊ असा विश्वास शेलारांना होता। मात्र बाबा सिद्दीकींनी ऐनवेळी सलमान खानला प्रचारात उतरवलं आणि शेलारांचा 1691 मतांनी निसटता पराभव झाला। त्यानंतर शेलार आणि सलमान खानमध्ये बिनसलं होतं। शेलारांनी तर सलमानच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती। 1993च्या सिरियल बॉम्बस्फोटांमधला दोषी याकूब मेमनच्या समर्थनार्थ सलमाननं ट्विट केलं होतं। यावरून आशिष शेलारांनी राज्यपालांकडे सलमानचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती। तर 2016 मध्ये मुंबई महापालिकेनं सलमानची हगणदारी मुक्त अभियानाकरता नियुक्ती केल्यानंतर शेलारांनी सलमानच्या निवडीला विरोध केला होता। ज्यानं काळविटाला मारलं तो महापालिकेचा ब्रँड अँबॅसेडर कसा होऊ शकतो असा खोचक सवाल शेलारांनी केला होता। 2014 नंतर देशातली आणि राज्यातली राजकीय समीकरणं बदलली। आशिष शेलारांनी 2014 आणि 2019 मध्ये सलग 2 वेळा वांद्र्यातून विजय मिळवला। सलमान खाननेही गुजरातमध्ये जाऊन पंतप्रधान मोदींसोबत पतंग महोत्सवात सहभाग घेतला। 2019 ला बाबा सिद्दीकींनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत मतदारसंघ बदलत वांद्रे पूर्वेतून आपल्या मुलाला उभं केलं। त्यामुळे दोघांमधली कटुताही कमी झाली होती। दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं। या नाराजीनामा नाट्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी अपेक्षा खान कुटुंबियांनी व्यक्त केलेली होती। त्याला आशिष शेलारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। ही लंच डिप्लोमसी झाली। या लंच डिप्लोमसीचा फायदा सर्वसामान्य माणसांना किती होईल हा प्रश्न जरी असला तरीही या लंच डिप्लोमसीनंतर भाईजान सलमाननं सुटकेचा निश्वास सोडला असणार इतकं मात्र निश्चित। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजितसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।